नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण समाजाला अज्ञानातून बाहेर काढून समाजामध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे त्याचबरोबर आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी सर्व जी काही माहिती आहे किंवा त्यांचा जो काही संपूर्ण जीवनपट आहे तो आज तुमच्या समोर या ठिकाणी उलगडणार आहे। लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला काय केलं जातं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। ते प्रश्न तुमचे या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा एकही प्रश्न त्या ठिकाणी जाणार नाही, त्यासाठी हे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी नक्की बघायचं आहे। चला तर मग सुरुवात करूयात। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता सुरुवातीला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, थोड्याशा बेसिक आहेत, आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्या ठिकाणी त्या माहिती असतात, मात्र ते काय परीक्षेमध्ये विचारले जातात। मग आता बऱ्याचदा आपल्याला काय केलं जातं की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म नेमका कधी झाला, तर लक्षात घ्यायचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल कधी झालेला आहे, 11 एप्रिल 1827 साली महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यासाठी जर आपण बघितलं, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काही जन्म आहे तो पुण्यामध्ये झालेला आहे। मित्रांनो, कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये झाला। मात्र पुण्यामध्ये कुठं झाला इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर पुण्यामध्ये जे काही धनकवडी नावाचं ठिकाण आहे, कोणतं? धनकवडी नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला होता। आता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता? 11 एप्रिलला। त्या दिवशी नेमकं काय होतं तर लक्षात ठेवायचं आहे, त्या दिवशी ज्योतिबाची यात्रा त्या ठिकाणी भरते, त्यामुळे ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता। ठीक आहे, ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता, म्हणून या ठिकाणी यांचं नाव जे आहे ते काय ठेवण्यात आलं होतं? ज्योतिबा असं ठेवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही नाव आहे त्यांचा जन्म ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी झाला होता, म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा असं ठेवण्यात आलेलं होतं। ठीक आहे, मूळ गाव जर आपण बघितलं तर मूळ गाव कोणतं होतं? जन्मगाव जर आपण बघितलं, जन्मगाव कोणतं होतं? पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला, धनकवडीमध्ये। मात्र मूळ गाव काय आहे? कटगुण हे त्यांचं काय होतं? मूळ गाव होतं। कटगुण कुठं आहे? सातारा जिल्हा। ठीक आहे, सातारा जिल्हा हे जिल्ह्यातलं कटगुण हे त्यांचं काय होतं? मूळ गाव होतं। मात्र जन्म त्यांचा कुठं झाला होता? पुण्यामध्ये झाला होता, कारण की त्यांचे जे काही आजोबा होते शरीबा, ते काय तर फुलांचा व्यवसाय करण्यासाठी ते पुण्यामध्ये आलेले होते। मग त्यानुसार पुढच्या काळामध्ये ते इथं स्थायिक झाले आणि इथंच त्यांचा जो काही जन्म आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। मग वडिलांचं नाव काय होतं? कधी कधी परीक्षेला आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर गोविंदराव हे काय होतं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचं नाव होतं। तर आईचं नाव काय होतं? आईचं नाव लक्षात ठेवायचं आहे, चिमणाबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं। मात्र महात्मा ज्योतिबा फुले हे 1 वर्षाचेच असताना काय झालं होतं? चिमणाबाईंचं निधन झालेलं होतं। ठीक आहे, त्यांच्या आईचं निधन जर आपण बघितलं, महात्मा ज्योतिबा फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काही सांभाळ आहे तो सांभाळ कोणी केला असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा सांभाळ जर आपण बघितला तर गोविंदराव फुले जे आहेत त्यांचे वडील, त्यांनी त्यांची जी काही एक मानलेली बहीण होती त्या बहिणीचं नाव काय होतं? इथं सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतं? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यासाठी लक्षात ठेवा, त्या बहिणीचं नाव काय होतं? सगुणाबाई। ठीक आहे, सगुणाबाई क्षीरसागर यांनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा सांभाळ केलेला होता। ठीक आहे, सगुणाबाई क्षीरसागर ह्या काय होत्या? गोविंदराव फुले यांच्या मानलेल्या बहिणी होत्या। त्याचबरोबर असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की त्यांच्या मावशीने त्यांचा काय केलेला आहे? सांभाळ त्या ठिकाणी केलेला आहे, ज्याचं नाव काय आहे? सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा त्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे। ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी महत्वाची आहे। त्याचबरोबर अजून एक महत्वाचं काय आहे तर बघा, आता महात्मा ज्योतिबा फुले इथं तुम्हाला नाव दिसतंय पूर्ण। मग आता हे नेमकं नाव कशा पद्धतीनं पडलं ते आपण थोडक्यामध्ये बघूयात। आता महात्मा ही जी काही पदवी आहे, कोणती? महात्मा ही पदवी त्यांना मिळालेली होती। मग महात्मा ही पदवी त्यांना नेमकी कशा पद्धतीनं मिळालेली आहे ते सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। तर बघा काय झालं होतं तर 1888 साली
मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर एक भायखळा नावाचं ठिकाण आहे. कोणतं? भायखळा नावाचं ठिकाण आहे. मग या ठिकाणी काय झालं होतं तर एक सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मग त्या सभेमध्ये महात्मा फुलेंना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. मग त्या ठिकाणी जर आपण बघितलं जवळपास 2,500 लोक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एवढ्या लोकांसमोर या ठिकाणी ज्योतिबा फुले यांना काय करण्यात आलेलं होतं? मुंबईच्या जनतेच्या वतीने, ठीक आहे, मुंबईच्या जनतेच्या वतीने त्यांना काय करण्यात आलं होतं तर ही महात्मा ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आली होती. मग मुंबईच्या जनतेच्या वतीने कोणाच्या हस्ते त्यांना महात्मा ही पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आली होती असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवा राव बहादूर वडेकर किंवा वडेदार म्हणून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. वडेकर किंवा वडेदार यांच्या हस्ते काय करण्यात आलं होतं? महात्मा ही पदवी ज्योतिबा फुले यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत परत एकदा बघा, ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले जर आपण बघितलं तर महात्मा ही पदवी जी आहे 1888 मध्ये मुंबईच्या भायखळामध्ये एक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेला ज्योतिबा फुले यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी जे काही आयुष्यभर कार्य केलेलं आहे त्या कार्याची पोचपावती म्हणून त्या ठिकाणी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेदार यांच्या हस्ते यांना काय करण्यात आली होती? महात्मा ही पदवी जी आहे त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. ज्योतिबा हे नाव आपण बघितलं होतं. ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता म्हणून त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं होतं? ज्योतिबा ठेवण्यात आलं होतं. मग फुले हे त्यांचं खरं आडनाव आहे का? तर नाही. त्यांचे जे काही आजोबा जे आहेत ते फुलांचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांच्या फुलांच्या व्यवसायावरून या ठिकाणी त्यांचं आडनाव जे आहे ते काय पडलं होतं? फुले पडलं होतं. मग मूळ आडनाव काय होतं असं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. मूळ आडनाव त्यांचं काय होतं तर गोरे हे त्यांचं मूळ आडनाव होतं. गोरे हे काय होतं? त्यांचं मूळ आडनाव होतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले या नावामागचा थोडा इतिहास सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म पुण्यामध्ये धनकवडी नावाचं ठिकाण आहे तिथे झालेला होता. त्याचबरोबर मूळ गाव काय होतं त्यांचं? कडगुण, जिल्हा काय? सातारा. त्यानंतर जर आपण बघितलं मूळ आडनाव त्यांचं काय होतं? गोरे होतं. वडिलांचं नाव गोविंदराव, आईचं नाव चिमणाबाई. चिमणाबाईंचं निधन जर आपण बघितलं तर ज्योतिराव फुले हे 1 वर्षाचे असताना त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं म्हणून गोविंदरावांनी मानलेली जी काही बहीण आहे ज्यांचं नाव आहे सगुणाबाई क्षीरसागर यांनी काय केला होता? महात्मा ज्योतिबा फुले यांचा सांभाळ केलेला आहे. क्लिअर आहेत सर्व गोष्टी? कमेंटमध्ये सांगायचंय क्लिअर आहे सर्व. तर चला पुढे जाऊयात आपण. पुढे बघा आता यांचं शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बघा आता जर आपण बघितलं 1834 ते 1838 या काळामध्ये त्यांचं काय झालं होतं? प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं होतं. मग हे शिक्षण कुठं झालेलं आहे? पंतोजीच्या शाळेमध्ये, ठीक आहे. एक मराठी शाळा होती पुण्यामध्ये. त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं होतं. मग आता एक घटना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच 1838 मध्ये काय झालेलं होतं तर अचानक त्यांचं शिक्षण बंद करून टाकण्यात आलं होतं. त्यामागे जर आपण बघितलं तर एक महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे लहानपणापासून ऍक्टिव्ह होते. जे काही ते वाचायचे ते त्यांच्या स्मरणामध्ये राहायचं. त्यामुळे हा कुठतरी पुढे जाऊन खूप मोठं काम करेल, त्यामुळे याला शिक्षणापासून दूर ठेवलं पाहिजे असा विचार करणारा एक गट होता आणि त्यांनी गोविंदराव फुलेंना त्या ठिकाणी तसं सांगितलं होतं की शिक्षण शिकून काय होणार नाही, त्या ठिकाणी तुझ्या व्यवसायामध्ये त्याला गुंतव. आणि त्यानुसार लोकांचं ऐकून गोविंदराव फुलेंनी काय केलं होतं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षण जे आहे ते बंद करून टाकलं आणि त्यांच्या फुलांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी त्यांना ठेवून घेतलेलं होतं, ठीक आहे. मग पुढे जर आपण बघितलं काही वर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या वडिलांच्या फुलाचा जो काही व्यवसाय होता त्या फुलाच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलेली होती तर वडिलांना मदत केलेली आहे, ठीक आहे. 1838 मध्ये त्यांचं जे काही शिक्षण आहे ते बंद करून टाकण्यात आलेलं होतं. मग आता शिक्षण बंद करून टाकण्यात आलेलं होतं. मात्र जर आपण बघितलं एक उर्दू शिक्षक होते आणि एक आपण स्कॉटिश मिशनरी होत्या, त्या मिशनरीचे एक महत्वाचे व्यक्ती होते. त्या दोघांनी गोविंदराव फुले यांची भेट घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्या ठिकाणी जी काही बुद्धिमत्ता आहे ज्योतिराव फुले यांची ती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितली आणि त्यानुसार मग पुन्हा गोविंदराव फुलेंनी काय केलं होतं त्यांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवलेलं होतं, ठीक आहे. मग आता स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्ये त्यांना काय मिळाला होता
प्रवेश मिळालेला होता. मग पुढे 1841 पासून त्यांनी पुन्हा पुढचं शिक्षण घ्यायला काय केली होती, सुरुवात केलेली होती. मधले काही 1838 ते 1841 पर्यंत त्यांचं शिक्षण बंद होतं. वडिलांना ते व्यवसायामध्ये मदत करत होते. मग या लोकांच्या मदतीमुळे कोण आहेत, उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी, त्याचबरोबर मिस्टर लिजिट साहेब यांच्यामुळे जर आपण बघितलं तर त्यांच्या शिक्षणाला काय झाली होती, पुन्हा सुरुवात झालेली होती. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल की कोणाच्या सांगण्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. तर लक्षात ठेवा गफार बेग मुन्शी आहेत आणि मिस्टर लिजिट यांच्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणाला काय झाली होती, सुरुवात झालेली होती. मग आता हे जी काही स्कॉटिश मिशनरी शाळा होती, मग यामध्ये काय केलं जायचं तर ख्रिश्चन धर्म जो आहे त्या ख्रिश्चन धर्माशी रिलेटेड जे काही शिक्षण आहे ते आपल्याला तिथे थोडंसं पाहायला मिळतं. त्याचबरोबर जे काही पाश्चात्य ज्ञान आहे ते सुद्धा या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांना दिलं जायचं. मात्र या ठिकाणी अजून एक गोष्ट व्हायची ती म्हणजे इथला जो काही हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मावर टीका सुद्धा केली जायची या शाळांमधून. मग आता इथं शिक्षक घेत असताना खूप सारे इतर जे काही त्यांचे वर्गमित्र होते ते सुद्धा आपल्याला सांगता येते. मग या वर्गमित्रांमध्ये जर आपण बघितलं तर नेमकं कोण कोण होतं ते सुद्धा महत्वाचं आहे. येथे त्यांचे नवे मित्र त्यांना मिळालेले होते. त्यातले काही जे मित्र आहेत ते आयुष्यभर त्यांनी त्यांची काय सोडली नव्हती, साथ सोडली नव्हती. अशामधले जर आपण बघितलं तर लक्षात ठेवायचंय एक महत्वाचं नाव आहे, ते नाव म्हणजेच काय, सदाशिव गोवंडे. ठीक आहे, नाव काय होतं ते महत्वाचं आहे बघा, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. सदाशिव गोवंडे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कारण की सदाशिव गोवंडे यांनी काय केलं होतं, आयुष्यभर त्यांची साथ सोडलेली नाही. प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे मित्र जर आपण बघितलं ते कोण होते, सदाशिव गोवंडे होते. त्याचबरोबर अजून कोण कोण होतं याच्यामध्ये, उस्मान शेख नावाचे एक त्यांचे मित्र आहेत. लक्षात ठेवा कोण, उस्मान शेख. ठीक आहे, त्याचबरोबर अजून एक नाव महत्वाचं आहे, मोरो वाळवेकर. परीक्षेमध्ये यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, वाळवेकर, मोरो वाळवेकर. ठीक आहे, काय काय महत्वाचं आहे, सदाशिव गोवंडे, उस्मान शेख, मोरो वाळवेकर. त्याचबरोबर आपण बघितलं अजून एक नाव तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे सकाराम परांजपे. ठीक आहे, हे सुद्धा त्यांचे काय होते, एक जवळचे मित्र किंवा वर्गमित्र किंवा त्या ठिकाणी या शाळेमध्ये मिळालेले, स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये मिळालेले त्यांचे एक महत्वाचे मित्र जे आहेत ते आपल्या ठिकाणी सांगता येतात. सदाशिव गोवंडे, उस्मान शेख, मोरो वाळवेकर, त्याचबरोबर सकाराम परांजपे हे काय होते तर या ठिकाणी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये मिळालेले त्यांचे मित्र होते किंवा त्यांचे वर्गमित्र त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणू शकतो. अजून काही वर्गमित्र आहेत बघा जी प्रसिद्ध नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र, ज्यामध्ये सार्वजनिक काका तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सार्वजनिक काका ज्यांनी काय केलं होतं, सार्वजनिक सभेची स्थापना केली होती 1870 मध्ये. कोण्या ठिकाणी, पुण्यामध्ये. त्यांना मदत कोणी केली होती, न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना त्या ठिकाणी मदत केली होती. कशासाठी स्थापना करण्यात आली होती सार्वजनिक सभेची, तर पुण्यामधलं जे काही पर्वती मंदिर संस्थान आहे त्या पर्वती मंदिर संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढलेला होता, त्याची चौकशी करण्यासाठी या पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती. कालांतराने या सभेने सामाजिक कार्य करायला सुद्धा सुरुवात केलेली होती. ठीक आहे, मग आता या सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका हे सुद्धा काय होते, महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र होते. त्याचबरोबर अजून एक नाव महत्वाचं आहे ते म्हणजेच काय, राघव भांडारकर. ठीक आहे, कोण आहेत, राघव भांडारकर हे सुद्धा काय होते तर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र होते. आता राघव भांडारकर यांच्याबाबत जर सांगायचं गेलं तर ते काय होते, एक प्रसिद्ध इतिहास संशोधक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. त्याचबरोबर बघा कर्वे यांनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी एक महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं. SNDT हे जे काही महिला विद्यापीठ आहे त्याचे पहिले कुलगुरू जर आपण बघितले ते कोण होते तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पहिले कुलगुरू जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर ते राघव भांडारकर होते. कशाचे, तर SNDT महाविद्यालय जे काही पहिलं महिला विद्यापीठ आहे ज्याची स्थापना कर्वे यांनी केलेली होती, त्याचे पहिले कुलगुरू राघव भांडारकर आहेत. कोणत्या देशाकडून त्यांना ही प्रेरणा मिळाली होती, जपानकडून. ते ज्यावेळेस जपानच्या दौऱ्यावर होते त्या ठिकाणी त्यांना महिलांचे विद्यापीठ पाहायला मिळाले होते. अशाच पद्धतीचे विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये असावेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांनी भारतात येऊन पहिलं महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेली होती. ठीक आहे, क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं होतं. ठीक आहे, बघा काय आहे, 1834 ते 1838 मध्ये प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेमध्ये त्यांनी पूर्ण केलं.
पुढे काही काळ जर आपण बघितलं तर लोकांच्या सांगण्यावरून गोविंदराव फुलेंनी त्यांचं शिक्षण बंद केलेलं होतं, म्हणून ते त्या मधल्या काळामध्ये ते वडिलांना त्यांच्या फुलांच्या व्यवसायामध्ये मदत करायचे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी आणि मिस्टर लिजिट साहेब यांच्यामुळे त्यांचं जे काही शिक्षण आहे ते पुन्हा सुरू झालेलं होतं. त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला होता. त्या ठिकाणी त्यांना काही मित्र मिळाले होते, ज्याच्यामध्ये सदाशिव गोवंडे आहेत, उस्मान शेख आहेत, मोरो वाळवेकर आहेत, सकाराम पंत परांजपे आहेत, वासुदेव नवरंगे नावाचे सुद्धा एक त्यांचे मित्र होते. कोण लक्षात घ्यायचं आहे, वासुदेव नवरंगे नावाचे एक मित्र सुद्धा त्यांचे आपल्याला सांगता येतात, ज्यांची भेट जी आहे ती या स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये झालेली होती. तर अशा पद्धतीनं ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वर्गमित्रांमध्ये जर आपण बघितलं सार्वजनिक काका आणि राघव भंडारकर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. पुढे जाऊयात आपण. प्रभाव महत्वाचा असतो. ठीक आहे, काय प्रभाव? कोणतंही जर आपण बघितलं कार्य करत असताना किंवा तुम्ही एमपीएससीचा वगैरे किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करत असता, मग तुम्ही कोणाला ना कोणाला त्या ठिकाणी ऐकलेलंच असतं किंवा कोणत्या व्यक्तीचा त्या ठिकाणी प्रभाव जो आहे तो आपल्यावर त्या ठिकाणी अभ्यास करताना सुद्धा होतो किंवा अभ्यासाच्या पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी झालेला असतो. मग असा प्रभाव ज्यावेळेस आपल्यावर होतो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर एक विधायक काम किंवा चांगलं जे काही काम आहे ते आयुष्यामध्ये आपल्याला होताना दिसून येतं. ठीक आहे, त्यातपूर्वी जर आपण बघितलं तर 1840 मध्ये काय झालं होतं, महात्मा ज्योतिबा फुले यांचं लग्न झालेलं होतं किंवा त्यांचा विवाह झालेला होता. आता विवाह त्यांचा कोणासोबत झाला होता, तर सावित्रीबाई सोबत त्यांचा काय झाला होता, तर त्या ठिकाणी विवाह झालेला होता. आता या नेमक्या कुठल्या होत्या, तर या नायगाव. ठीक आहे, नायगाव जिल्हा जर आपण बघितलं तर साताऱ्याच्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. नायगावमध्ये साताऱ्यामध्ये नायगाव एक ठिकाण आहे, त्या नायगावच्या त्या ठिकाणी आपल्याला सावित्रीबाई फुले सांगता येतात. मग आता त्यांचे जे काही वडील आहेत ते खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या काय होत्या, खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या काय होत्या, कन्या होत्या. ठीक आहे, त्यांना झगडे पाटील म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. ठीक आहे, झगडे पाटील म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जायचं. ठीक आहे, म्हणजे खंडोजी नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई या कन्येसोबत काय झालेला आहे, तर विवाह जो आहे तो ज्योतिबा फुले यांचा झालेला आहे. ज्योतिबांचं वय त्यावेळेस 13 वर्ष होतं आणि सावित्रीबाई फुले यांचं वय जे आहे ते 9 वर्ष होतं. ठीक आहे, मग या वर्षी जर आपण बघितलं तर त्यांचा विवाह जो आहे तो खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई फुले यांच्यासोबत 1840 रोजी त्या ठिकाणी झालेला आहे. तर अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान द्यायला सुरुवात केली होती आणि त्या योगदानामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या या कार्यामध्ये सावित्रीबाई फुले सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मदत करत होत्या. पुढे बघा 1847 मध्ये ज्योतिबांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून नेमबाजी आणि दांडपट्ट्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणाकडून नेमबाजी आणि दांडपट्ट्याचं प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी घेतलेलं होतं. तर अशा वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोण आहेत, वस्ताद लहुजी साळवे. ठीक आहे, लहुजी साळवे यांच्याकडून त्यांनी काय केलं होतं, तर हे प्रशिक्षण जे आहे ते घेतलेलं होतं. मग प्रभाव कोणाचा होता, तर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा काय होता, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रभाव होता. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, द राईट ऑफ मॅन कोणाचा ग्रंथ आहे, थॉमस पेनचा ग्रंथ आहे. बघा तुम्हाला इथं थॉमस पेन दिसत असेल. मग या थॉमस पेननं काय केलं होतं, तर त्या ठिकाणी त्याने एक सिद्धांत मांडलेला होता. ठीक आहे, एक सिद्धांत त्याने त्या ठिकाणी मांडलेला होता. त्या सिद्धांतामध्ये त्याने काय केलं होतं, तर गुलामगिरीचा निषेध केलेला होता. ठीक आहे, गुलामगिरीचा त्याने काय केला होता, निषेध केलेला होता. त्याचबरोबर त्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा काय केला होता, तर भर जो आहे तो त्या ठिकाणी दिला होता. ठीक आहे, गुलामगिरीचा निषेध केला होता, व्यक्ती स्वातंत्र्यावर त्याने काय केलं आहे, तर या ठिकाणी भर गेलेला आहे. त्याचबरोबर मानवाची प्रतिष्ठा. ठीक आहे, मानवाची हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत त्याने त्या ठिकाणी मांडलेला होता. त्यामुळं या द राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव जो आहे तो कोणावर पडलेला होता, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पडलेला होता. तसेच बघा संत कबीर आहेत, संत कबीरांच्या विप्रमती नावाचा एक ग्रंथ होता. त्या ग्रंथाचं वाचन करून सुद्धा ते प्रभावित झालेले होते. एक संस्कृत ग्रंथ होता, ज्या संस्कृत ग्रंथाचं नाव आहे वज्रसूची. हा ग्रंथ वाचून सुद्धा त्यांच्यावर काय झाला होता, प्रभाव त्या ठिकाणी झाला होता. हे महत्वाचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव होता किंवा कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता. तर ग्रंथ जर विचारलं, द थॉमस पेन याचा द राईट ऑफ मॅन, कबीरांचा विप्रमती नावाचा ग्रंथ आहे,
तर संस्कृत भाषेमधला एक ग्रंथ आहे वज्रसूची, हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्वाचा सांगता येतो. मग अन्यायाविरुद्ध लढण्याची जी काही प्रेरणा आहे ती त्यांना कोणाकडून मिळाली होती, तर छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन ल्युथर यांच्याकडून त्यांना काय मिळाली होती, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा इथं मिळालेली आहे. ठीक आहे, महत्वाचं काय आहे, 1840 मध्ये विवाह सावित्रीबाई फुले यांच्यासोबत. त्या कुठल्या होत्या, नायगाव मधल्या, सातारा जिल्ह्यामधल्या त्या ठिकाणी सांगता येतात. खंडोजी नेवसे पाटील, त्यांना झगडे पाटील म्हटलं जायचं, त्यांच्या त्या कन्या होत्या. वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिराव फुले यांचं काय झालं होतं, लग्न झालं होतं. थॉमस पेन यांचा कोणता ग्रंथ आहे, द राईट ऑफ मॅन आहे. कबीर यांचा जो काही विप्रमती ग्रंथ आहे यांचा त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रभाव आपल्याला सांगता येतो. मग आता एक इतकं तर झालं, प्रभाव वगैरे त्यांच्यावर होता. मग समाज सुधारणेकडे ते का वळलेले होते, अशी कोणती घटना घडलेली होती की त्यांना त्या ठिकाणी त्याची चीड आली आणि पुढच्या काळामध्ये इथला समाज सुधारावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, 2 घटना महत्वाच्या आहेत. त्यामधली एक घटना म्हणजे त्यांचे एक वर्गमित्र होते, मी तुम्हाला त्यांचं नाव आधी सुद्धा सांगितलं होतं, सदाशिव गोवंडे. ठीक आहे, सदाशिव गोवंडे हे जे काही त्यांचे वर्गमित्र होते यांचं काय होतं, तर यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाची काय निघालेली होती, वरात निघालेली होती. आणि त्या वरातीमध्ये जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा काय केला होता, भाग घेतलेला होता किंवा त्या वरातीसोबत ते त्या ठिकाणी जात होते. मात्र वरातीमधून जात असताना एक माळ्याचा मुलगा आणि या ठिकाणी ब्राह्मणांच्या या वरातीमध्ये कसा काय आला यावरून त्यांना बोलण्यात आलेलं होतं, त्यांचा अपमान त्या ठिकाणी करण्यात आला होता. या घटनेने सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे बदल जे आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे ते त्या ठिकाणी समाज सुधारणेकडे वळलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर अजून एक महत्वाची घटना सांगता येते, त्यांची गुरुकन्या होती. त्या गुरुकन्याला तिच्या 9व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं आणि तिचं काय करण्यात आलं होतं, केशवपण करून तिला विद्रूप करण्यात आलं होतं. या घटनेने सुद्धा ते दुःखी झालेले होते आणि समाजामधलं जे काही या रूढी परंपरा आहेत, प्रथा आहेत, ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे किंवा नष्ट झाल्या पाहिजे. यामुळे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये ते समाज सुधारणेकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात. 2 घटना आहेत. वर्गमित्र सदाशिव गोवंडे यांच्या लग्नाच्या वरातीमध्ये त्यांना एक माळ्याचा मुलगा म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांच्या गुरुकन्येला 9व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं आणि तिचं केशवपण करून तिला विद्रूप करण्यात आलं होतं. या 2 घटनांमुळे महात्मा ज्योतिबा फुले काय झाले होते, समाज सुधारणेकडे त्या ठिकाणी वळलेले होते. मग आता समाज सुधारायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तर समाजामध्ये असलेले जे काही अज्ञान आहे ते अज्ञान दूर केल्याशिवाय इथला समाज त्या ठिकाणी सुधारणार नाही, हे महात्मा फुलेंनी जाणलेलं होतं. आणि त्यातून पुढच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलं. इथं शाळा महाविद्यालयाची स्थापना केली. जवळपास 18 शाळा ज्या आहेत त्या महात्मा फुलेंनी या ठिकाणी स्थापन केल्या होत्या आणि त्या शाळांमध्ये मुली असतील, मुलं असतील यांना शिक्षणासाठी त्यांनी काय केलं होतं, प्रोत्साहित केलेलं होतं आणि शिक्षण देऊन इथल्या तरुणांना त्या ठिकाणी जागृत करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं होतं. मग त्यानुसार जर आपण बघितलं 3 ऑगस्ट, ठीक आहे, कधी 3 ऑगस्ट, 1 जानेवारी नाही, 3 ऑगस्ट 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. ठीक आहे, बघा ही तारीख जी आहे ती बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली मुलींची शाळा कधी स्थापन केली, तर 3 ऑगस्ट 1848 रोजी मुलींसाठीची पहिली शाळा त्यांनी स्थापन केलेली होती. मग आता ही शाळा स्थापन कुठं केली, कोणाच्या वाड्यात केली, असे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर लक्षात घ्या, मुलींसाठीची पहिली शाळा त्यांनी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. कोणाच्या वाड्यामध्ये, तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी काय केली होती, तर पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती. मग आता हे कोण्या पेठेमध्ये आहे, तर बघा बुधवार पेठेमध्ये आहे. पुण्यामध्ये बुधवार पेठ जर आपण बघितली तर त्या पेठेमध्ये त्यांनी काय केलं होतं, तर ही पहिली शाळा जी आहे ती त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. ठीक आहे, पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा 3 ऑगस्ट 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केली होती. मग आता यांना शाळा स्थापन करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली होती, तर लक्षात घ्या, महत्वाचं आहे. इथं आयोगाने आपल्याला प्रश्न सुद्धा विचारलेला होता की शाळा सुरू करण्याची प्रेरणा त्यांना अहमदनगर मधली एक मिशनरी स्कूल आहे, त्या मिशनरी स्कूलच्या एक प्राचार्य आहेत, त्या प्राचार्याचं नाव काय आहे, मिस फरार. ठीक आहे, मिस फरार यांच्याकडून त्यांना काय मिळालेली होती, तर शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली होती. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, नगरमधल्या मिशनरी स्कूलच्या प्राचार्य आहेत ज्यांचं नाव आहे मिस फरार, यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.
इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. यस, पुढे जाऊयात. मग मुलींसाठी स्वतंत्रपणे शाळा सुरू करणारे महात्मा फुले हे भारतातले काय आहेत, पहिले व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात ज्यांनी काय केलं होतं, फक्त मुलींसाठी स्वतंत्रपणे शाळा त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. यस, क्लिअर आहे. महत्वाचे पॉइंट तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता, जे सरळ सरळ तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील. ठीक आहे, पुढे बघा. आता ही जी काही पहिली मुलींची शाळा त्यांनी स्थापन केली होती, मग ही शाळा स्थापन करण्यासाठी काही लोकांनी त्यांना सहकार्य सुद्धा केलेलं होतं आणि मदत सुद्धा केलेली होती. मग असे सहकारी कोण आहेत बघा. आयोगाने सुद्धा काय केलं होतं की पहिली शाळा स्थापन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणी सहकार्य केलं होतं, त्या व्यक्तींची नावं आपल्याला त्या ठिकाणी आता परीक्षेमध्ये विचारली जात आहेत. आयोगाचा ट्रेंड सुद्धा बदललाय. आधी काय करायचा आयोग की पहिली शाळा कोण्या ठिकाणी स्थापन झाली, कधी स्थापन झाली, कोणी केली. मात्र आता काय विचारलं जातं की ही पहिली शाळा स्थापन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणत्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मदत केलं किंवा सहकार्य केलं. त्यामध्ये सदाशिव गोवंडे आहेत, सखाराम परांजपे आहेत, केशव भावाळकर आहेत, अण्णासाहेब चिपळूणकर आहेत, तात्यासाहेब भिडे, सदाशिव हाटे, जगन्नाथ हाटे, मोरो विठ्ठल वाळवेकर, बापूसाहेब मांडे इत्यादींची मदत जी आहे ती कोणाला मिळालेली होती, तर महात्मा ज्योतिबा फुले यांना पहिली शाळा सुरू करण्यासाठी ह्या लोकांनी सहकार्य केलं होतं. जशास तसे हे नावं जे आहेत ते तुम्हाला मागच्या तुम्ही पेपर काढून बघा, त्या पेपरमध्ये पाहायला मिळतात. हे सहकारी जे आहेत ते जशास तसे त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढे बघा. आता ही जी काही पहिली शाळा इथं स्थापन करण्यात आलेली होती, त्या पहिल्या शाळेमध्ये जवळपास जर आपण बघितलं 6 मुली त्या ठिकाणी होत्या. ठीक आहे, जो सुरुवातीला फक्त 6 मुली ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला या शाळेमध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये कोण्या कोण्या पुस्तकामध्ये इथं 8 सुद्धा दिलेला आहे. मात्र 6 मुली ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला या पहिल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला पाहायला मिळतात, ज्यामध्ये काही ब्राह्मण, मराठा आणि इतर ज्या काही धनगर आहेत, इतर जातीतल्या ज्या काही मुली आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्या 6 मुली कोण होत्या आज सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. काही या ठिकाणी आजकाल पेपरमध्ये येत आहे, त्यासाठी लक्षात घ्या. अन्नपूर्णा जोशी आहेत, दुर्गा आहेत, सुमती मोकाशी आहेत, माधवी तत्ते, जनी कर्डिले, सोनू पवार या 6 विद्यार्थिनी ज्या आहेत त्या महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या पहिल्या शाळेमध्ये यांनी काय केला होता, प्रवेश घेतलेला होता. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे बघा. 1849 मध्ये सावित्रीबाईंनी सुद्धा काय केलं होतं, तर शाळेत शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी काम करू लागलेल्या होत्या. आता जर आपण बघितलं, लहानपणीच लग्न जरी झालं असलं तरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना स्वतः आधी त्या ठिकाणी शिक्षित केलं आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्या ठिकाणी महत्वाचं योगदान दिलेलं आपल्याला सांगता येतं. म्हणजे त्या सुद्धा शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी कार्य करू लागलेल्या होत्या. मात्र ज्या वेळेस सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केलेली होती, त्यावेळेस समाजाचा जो काही रोष आहे तो त्या ठिकाणी त्यांच्यावर येऊ लागला होता, किंवा त्यांच्या जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबावर त्या ठिकाणी समाजाचा रोष त्या ठिकाणी वाढू लागलेला होता. त्यामुळं गोविंदराव जे काही फुले होते, ज्योतिबा फुले यांचे वडील, त्यांनी काय केलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना समाजाच्या दबावामुळे घराच्या बाहेर त्यांना त्या ठिकाणी काढावं लागलेलं होतं. मग त्यानुसार ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे घराबाहेर पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठेत राहणारे त्यांचे काही मित्र होते, वर्गमित्र उस्मान शेख यांनी त्यांना काय केलं होतं, राहण्यासाठी जागा दिलेली होती. आता इथं परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढल्यानंतर कोणी त्यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी मदत केली होती किंवा राहण्यासाठी जागा दिली होती, तर त्यांचे मित्र होते ज्यांचं नाव काय आहे, उस्मान शेख. ठीक आहे, मग आता उस्मान शेख यांचे एक भगिनी आहेत. ठीक आहे, यांचं जर आपण बघितलं तर एक भगिनी आहेत, त्या भगिनीचं नाव काय आहे, फातिमा शेख. ठीक आहे, या फातिमा शेख सुद्धा आपल्याला काय सांगता येतात, तर यांनी सुद्धा त्या ठिकाणी या शैक्षणिक कामामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सोबत शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. कोणी, फातिमा शेख यांनी. मग ह्या काय आहेत, तर मुस्लिम धर्मातल्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून कोणाला ओळखलं जातं, फातिमा शेख यांना. ठीक आहे, ह्या काय आहेत, मुस्लिम धर्मातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर फातिमा शेख, ज्या उस्मान शेख यांच्या भगिनी आहेत. उस्मान शेख महात्मा ज्योतिबा फुले यांचे काय आहेत, तर मित्र आहेत, वर्गमित्र आहेत. लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतातल्या पहिल्या
मुस्लिम स्त्री शिक्षिका कोण, तर त्या फातिमा शेख आहेत. महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इथं परीक्षेमध्ये प्रश्न अजून आला नाही, तुम्हाला भविष्यात प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. मग आता घरातून बाहेर काढल्यानंतर मग आता उदरनिर्वाह जो आहे तो कशा पद्धतीने त्यांनी चालवला होता, तर बघा यासाठी कापड शिवण्याचं दुकान सुद्धा काढण्यात आलं होतं. बांधकाम गवंडी व्यवसाय सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला होता. सावित्रीबाईंनी घोंगड्या शिवून पैसे कमावून संसार काही काळ त्या ठिकाणी चालवलेला होता. बघा त्यांनी काय केलं होतं, तर एक कंत्राटी कंपनी जी आहे ती कंपनी सुद्धा सुरू केलेली होती आणि त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, तर जो काही कात्रजचा बोगदा असेल किंवा खडकवासल्याचा जो काही डॅम असेल किंवा जे काही मंडई आहे ज्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे, त्या मंडईचं बांधकाम सुद्धा कोणी केलेलं आहे, तर या ठिकाणी या कंत्राटी जे काही व्यवसाय आहे किंवा जो काही बांधकाम व्यवसाय आहे त्यामध्ये त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याचं बांधकाम केलेलं होतं. यस, तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. मग आता आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती बिकट होती. मग अशा वेळी त्यांनी जी काही शाळा स्थापन केली होती ती शाळा काय झाली होती, बंद झालेली होती. मग आता ही बंद झालेली शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी काही लोकांनी त्यांना काय केलं होतं, मदत केलेली होती. त्यामध्ये आपल्याला कोण सांगता येतात, मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या आर्थिक मदतीने अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये पुन्हा बंद पडलेली जी काही शाळा आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली होती. कोणाच्या मदतीनं, लक्षात ठेवायचं आहे, मोरो विठ्ठल वाळवेकर. इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की बंद पडलेली शाळा त्यांनी कोणाच्या मदतीने पुन्हा सुरू केली होती, तर मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या मदतीनं. कोणाच्या वाड्यामध्ये, अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये ही जी काही शाळा आहे ती पुन्हा सुरू झालेली होती. पुढे बघा 1851 मध्ये नाना पेठेमध्ये त्यांनी काय केलं होतं, अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढलेली होती. तसेच 1851 मध्ये रास्ता पेठेमध्ये त्यांनी मुलींसाठीची दुसरी शाळा त्या ठिकाणी काढलेली होती. पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेमध्ये काढली होती, दुसरी मुलींची शाळा रास्ता पेठेमध्ये काढलेली होती. तर 1852 मध्ये पुन्हा लायब्ररीची सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापना केली होती. कधी कधी तुम्हाला काय तर हा सिक्वेन्स विचारला जातो परीक्षेमध्ये की पहिली मुलींची शाळा कधी स्थापन केली, कोण्या ठिकाणी स्थापन केली, दुसरी मुलींची शाळा कधी आणि कोण्या ठिकाणी स्थापन केली, तसेच अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कोण्या ठिकाणी स्थापन केली. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नाना पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा, रस्ता पेठेमध्ये मुलींची दुसरी शाळा आणि मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेमध्ये. ठीक आहे. तर पुढे बघा 1853 मध्ये ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत काही काळ अर्धवेळ नोकरी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे, कारण की आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना काही काळ शिक्षकाची नोकरी सुद्धा त्या ठिकाणी करावी लागलेली होती. तसेच ज्योतिबांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं होतं. 1855 मध्ये तुकाराम पडवळ यांनी लिहिलेल्या जातीभेद विवेकसार या पुस्तकाचं उद्घाटन सुद्धा कोणी केलं होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं होतं. तुकाराम तात्या पडवळ यांनी काय केलं होतं, तर एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव काय आहे, जातीभेद विवेकसार. परीक्षेमध्ये विचारलं जाईल की कोणत्या पुस्तकाचं उद्घाटन जे आहे ते ज्योतिबा फुले यांनी केलं होतं, तर लक्षात ठेवायचं आहे तुकाराम पडवळ यांच्या जातीभेद विवेकसार या पुस्तकाचं त्यांनी उद्घाटन केलं होतं. आणि तृतीय रत्न हे नाटक सुद्धा लिहिलं होतं आणि हे पहिलं देशातलं काय आहे, सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी मांडणारं नाटक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पहिलं सामाजिक नाटक कोणतं, तृतीय रत्न. यस. पुढे बघा 1856 मध्ये सनातन ब्राह्मण लोकांनी नामदेव कुंभार आणि सज्जन रोडे हे दोन मारकरी पाठवून ज्योतिबांना मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात सुद्धा आलेला होता. कारण की महात्मा ज्योतिबा फुले हे काय करू लागलेले होते, तर समाजामधले जे काही प्रश्न आहेत, वाईट प्रथा परंपरा आहेत, यांच्या विरोधात ते आवाज उठू लागलेले होते. त्याचबरोबर स्त्रियांना सुद्धा शिक्षण ते त्या ठिकाणी देऊ लागलेले होते. मग कुठेतरी धर्माच्या विरोधामध्ये हे काम करतायत असं त्या ठिकाणी लोकांचा समज झाला आणि त्यानुसार त्यांना मारण्यासाठी दोन व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी मारेकरी जे आहेत ते पाठवण्यात आलेलं होतं. त्यामधला एक होता नामदेव कुंभार आणि दुसरा होता सज्जन रोडे. मग ज्या वेळेस ते त्यांना मारण्यासाठी आलेले होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जे काही काम आहे ते त्यांच्या समोर मांडलेलं होतं. मात्र त्यावेळेस पुढच्या काळामध्ये हेच दोघं काय झाले होते, महात्मा फुलेंचे अंगरक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं. ठीक आहे. महात्मा फुले यांचे विचार जे आहेत ते यांना पटले आणि पुढच्या काळामध्ये ते अंगरक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं. पुढे बघा फुले यांनी आपल्या शाळेच्या कार्याला व्यवस्थित रूप देण्यासाठी एक कार्यकारी समितीची स्थापना केली होती, ज्याचे कार्यवाहक कोण होते, जगन्नाथ हाटे नावाचे व्यक्ती होते जे कार्यकारी समितीची त्या ठिकाणी कार्यवाहक होते. मग ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आली होती, तर शाळेच्या कार्याला एक व्यवस्थित रूप यावं यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचबरोबर याचे सदस्य कोण होते, विष्णू तात्या भिडे आहेत, केशव भावाळकर आहेत, विष्णुशास्त्री पंडित आहेत, बापूराव मांडे आहेत, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, कृष्णशास्त्री चिपळूणकर इत्यादी लोकांनी काय केलं होतं,
तर यावेळी या ठिकाणी यांना मदत केलेली होती. पुढे बघा, अस्पृश्यांसाठी तिसरी शाळा सुद्धा स्थापन झालेली आहे. कधी? 1858 मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठीची तिसरी शाळा सुद्धा सुरू केली होती. तसेच जर आपण बघितलं तर महत्वाचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं, तर विधवा पुनर्विवाह सुद्धा त्या ठिकाणी या विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार सुद्धा त्यांनी केलेला होता. ठीक आहे, महत्वाचा आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा काय केला होता, तर पुरस्कार या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. मग आता विधवा पुनर्विवाहाचा तर त्यांनी पुरस्कार केला होता, मात्र पहिला विधवा पुनर्विवाह कोणाचा त्यांनी घडवून आणला, असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणाचा पुनर्विवाह त्यांनी त्या ठिकाणी घडवून आणलेला होता. यस, महत्वाचं आहे. सर्वांनी त्या ठिकाणी कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे. गुगल करा, कोण्या पुस्तकातून शोधा, मात्र हे काय असणार आहे तुमच्यासाठी एक होमवर्क त्या ठिकाणी असणार आहे. यस यस. बघा, आता 1863 मध्ये भारतातील पहिल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी स्वतःच्याच राहत्या घरी त्या ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे, बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये स्वतःच्या राहत्या घरामध्ये काय केलं होतं, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी का केली होती, तर त्या काळामध्ये काय होतं, तर बालविवाह पद्धत होती, त्यामुळं त्याचबरोबर एक जरट विवाह पद्धत सुद्धा आपल्याला सांगता येते. आता जरट विवाह पद्धत नेमकी काय होती ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. जरट विवाह पद्धत जर आपण बघितलं तर या पद्धतीमध्ये काय केलं जायचं, तर बघा, या ठिकाणी जो काही पुरुष असायचा त्याचं वय असायचं 60 ते 70च्या दरम्यान, आणि जी काही स्त्री असायची किंवा जी काही मुलगी असायची तिचं वय किती असायचं, 10 ते 11 वर्ष असायचं. म्हणजे 10 ते 11 वर्ष मुलीचा विवाह 60 ते 70 वर्षाच्या पुरुषासोबत लावून दिला जायचा. त्याला काय म्हटलं जायचं, जरट विवाह पद्धती असं म्हटले जायचे. मग यामध्ये नेमकं काय व्हायचं, तर जो काही पुरुष असायचा त्याचं ऑलरेडी वय त्या ठिकाणी झालेलं असायचं, मग तो लवकर मृत्युमुखी त्या ठिकाणी पावायचा. त्यामुळं हे जी काही लहान मुलगी आहे हिला कमी वयामध्ये त्या ठिकाणी विधवा म्हणून राहावं लागायचं. यस, आणि त्यामध्ये जर आपण बघितलं त्याला विद्रूप सुद्धा केलं जायचं. ते केस जे आहेत ते डोक्यावरचे ते काढून टाकले जायचे आणि तिला विद्रूप केलं जायचं. मग अशा ह्या जे काही विधवा आहेत त्यांचं कधी कधी पाऊल जे आहे ते वाकडं पडायचं आणि त्या ठिकाणी त्या गरोदर असायच्या किंवा प्रेग्नेंट असायच्या. मग आता हे जी काही एखादी विधवा स्त्री ज्यावेळेस प्रेग्नेंट असते ते आपल्या समाजाला मान्य नाही. मग अशा वेळी ते काय करायचे, जन्मलेलं जे काही अपत्य आहे किंवा लहान बाळ आहे त्याची हत्या त्या ठिकाणी केली जायची. मग ही हत्या होऊ नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी केलेली होती. मग आता या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करत असताना त्यांना कोणत्या व्यक्तीचं सहकार्य जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं होतं किंवा कोणी त्यांना मदत केलेली होती, तर तुकाराम पडवळ आहेत, मगो रानडे आहेत, लोकहितवादी आहेत, त्याचबरोबर राघव भांडारकर इत्यादींनी काय केलं होतं, तर या प्रतिबंधक गृहामध्ये किंवा गृहाची स्थापना करण्यासाठी त्यांना मदत केली होती. त्यानंतर बघा, याच बालहत्या प्रतिबंधक गृहातली एक विधवा स्त्री आपल्याला सांगता येते जिचं नाव आहे काशीबाई. हिचा मुलगा त्यांनी काय केला होता, दत्तक घेतला होता. एक ब्राह्मण महिला आहे जिचं नाव काय आहे, काशीबाई. या काशीबाईचा जर आपण बघितलं तर एक यशवंत नावाचा मुलगा होता. त्या यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी काय केलं होतं, दत्तक घेतलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या काशीबाई नातू या महिलेच्या यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक त्या ठिकाणी घेतलेलं आपल्याला सांगता येतं. पुढे जर आपण बघितलं तर हे डॉक्टर यशवंत जे आहेत तर त्या ठिकाणी यांनी डॉक्टर ही पदवी सुद्धा मिळवली होती किंवा डॉक्टरेट जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी मिळवली होती. आणि 1897 साली ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली होती, त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सांगण्यावरून ते कुठे आलेले होते, पुण्यामध्ये लोकांची सेवा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे प्लेगच्या साथी दरम्यान. आणि याच प्लेगच्या साथी दरम्यान जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुले सुद्धा एक व्यक्तीचं नाव, तुम्हाला एका मुलाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, पांडुरंग गायकवाड. पांडुरंग गायकवाड नावाचा एक विद्यार्थी होता किंवा एक मुलगा होता. या पांडुरंग गायकवाड या मुलाची त्या ठिकाणी त्याला प्लेगची लागण झालेली होती आणि त्याची त्या काय करत होत्या, सेवा करत होत्या. आणि त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांना सुद्धा काय झाली होती, प्लेगची लागण झाली होती आणि त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, भारतातलं पहिलं बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये स्वतःच्या राहत्या घरात त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली होती. ज्या प्रसंगी तुकाराम पडवळ, मगो रानडे, लोकहितवादी, राघव भांडारकर या लोकांनी त्यांना सहकार्य केलं. याच गृहामधल्या
विधवा काशीबाई नातू हिचा जो काही मुलगा आहे यशवंतांना त्यांनी दत्तक घेतलं होतं, ते पुढे डॉक्टर झाले होते. त्यांनी 1897च्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सांगण्यावरून त्यांनी पुण्यामध्ये येऊन रोग्यांची सेवा सुद्धा केली होती. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं सावित्रीबाई फुले सुद्धा या ठिकाणी रुग्णांची सेवा करत होत्या. त्यामध्ये पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाची ते त्या ठिकाणी सेवा करत असताना किंवा त्याची मदत करत असताना त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली होती आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, पुढे बघूयात. पंढरपूर या ठिकाणी आपल्याला महत्वाचं एक ठिकाण सांगता येतं, ज्यामध्ये तिथे एक सुद्धा काय करण्यात आली होती, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती. लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे, पुण्यामध्ये झाली होती आणि दुसरी शाखा पंढरपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेली होती. पुढे 1864 मध्ये ज्योतिबांनी पुण्याच्या गोखले बागेमध्ये शेनवी जातीतील रघुनाथ जनार्दन यांचा नर्मदा या विधवेशी काय केला होता, पुनर्विवाह त्या ठिकाणी घडवून आणलेला होता. मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला सांगितलं होतं, मात्र पुढे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. ज्योतिबा फुले यांनी गोखले बागेमध्ये कोणत्या जातीतल्या, शेनवी जातीतल्या रघुनाथ जनार्दन व नर्मदा या विधवेशी त्यांचा काय करण्यात आलेला होता, पुनर्विवाह जो आहे तो त्या ठिकाणी घडवून आणला जातो. म्हणजे रघुनाथ आणि नर्मदा यांचा जो काही विवाह आहे, पुनर्विवाह जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी गोखले बागेमध्ये घडवून आणलेला होता. आता या विवाहाला जर आपण बघितलं तर आगरकर सुद्धा काय होते, उपस्थित होते. लक्षात ठेवायचे. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर सुद्धा काय होते, या विवाहाला उपस्थित होते. पुढे 1865 मध्ये तळेगाव डमडेरे या ठिकाणी नाव्यांचा संप त्यांनी घडवून आणलेला होता. इथं परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कधी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी नाव्याचा संप घडवून आणलेला होता. परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर ऑप्शनमध्ये 1890 देण्यात आलेला होता, मात्र 1865 मध्ये तळेगाव ढमढेर या ठिकाणी न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणलेला होता. आता जर आपण बघितलं अजून एक ठिकाण आहे ओतूर. ओतूर या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय केलं होतं, तर न्हाव्याचा संप जो आहे तो घडवून आणलेला आपल्याला सांगता येतो. आता या ठिकाणी न्हाव्यांचा संप का घडवून आणलेला होता, कारण की न्हाव्यांकडून काय केलं जायचं, तर विधवा स्त्रीला त्या ठिकाणी तिचं केशवपण केलं जायचं आणि तिला विद्रूप केलं जायचं. त्यामुळं या ठिकाणी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणलेला होता. पुढे अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद सुद्धा त्यांनी खुला केला होता. आता अस्पृश्य लोक जे आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेनं काय केलं होतं, तर 2 हौद त्या ठिकाणी बनवलेले होते, ज्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळं आणि त्या ठिकाणी ब्राह्मणांसाठी किंवा उच्चवर्णीयांसाठी वेगळं असे त्या ठिकाणी भेदभाव जे आहे ते पुणे महानगरपालिकेने केला होता. त्यामुळं किंवा इतर ज्या काही विहिरी आहेत, सार्वजनिक पाणवट्या आहेत, त्यामध्ये अस्पृश्यांना त्या ठिकाणी त्यातलं पाणी घेता येत नव्हतं. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामधली जी काही विहीर होती ती सर्वसामान्य लोकांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी खुली केलेली होती, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे 1869 मध्ये रायगडवर जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. महत्वाचं आहे हे सुद्धा. पुढे बघा थोडंसं बॅच प्रमोशन आहे. गट क क्लर्क मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपण एक बॅच सुरू केलेली आहे, जी बॅच असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, अभ्यासक्रमानुसार लेक्चर मिळतील, 10 टेस्ट असतील आणि कालावधी जो आहे तो या बॅचचा 3 महिने असेल. ठीक आहे. पुढे बघा डिपार्टमेंटल PSI साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असेल, अभ्यासक्रमानुसार लेक्चर असतील, नोट्स असतील, 10 टेस्ट सुद्धा याच्यामध्ये असतील आणि याचा सुद्धा कालावधी जो आहे तो 3 महिने इतका असेल. म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याकडे बॅचेस आहेत, ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपलं ऍप्लिकेशन आहे अभ्यास मित्र नावाचं, तिथे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. जर बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला खाली नंबर सुद्धा दिलाय, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथे तुम्हाला बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन दिली जाईल. कॉल कधी करायचा आहे तुम्हाला, 9 ते 1 या वेळेमध्ये आणि 3 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी बॅच बद्दल सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. सॉरी, सकाळी 8 ते 1 या वेळेमध्ये तुम्ही कॉल करू शकता. बघा पुढे जाऊयात आपण. 24 सप्टेंबर 1873 साली पुण्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आता हे महत्वाचं या ठिकाणी आपल्याला भाग किंवा एक महत्वाची सभा किंवा संघटना त्या ठिकाणी सांगता येते, ज्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं महत्वाचं काम जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. किंवा इथलं जे काही उच्चवर्णीयांची जी काही पद्धत होती किंवा जे काही इथल्या समाज व्यवस्थेवर ज्या काही लोकांचं वर्चस्व होतं ते वर्चस्व मोडीत काढून प्रत्येकाला समान हक्क मिळाले पाहिजेत आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं आपल्याला सांगता येतं. हे तारीख लक्षात ठेवा तुम्ही. तारीख आहे 24 सप्टेंबर 1873 साली पुण्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. ठीक आहे. मग याचे कार्यवाहक कोण होते, नारायण कडलक. परीक्षेमध्ये क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक म्हणून कोणी काम पाहिलेलं होतं,
तर लक्षात ठेवायचं आहे नारायण कडलक यांनी हे कार्यवाहक म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं आहे. मग आता या समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं यावर 2011-12 साली जे काही पेपर व्हायचे त्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत की नेमके ब्रीद वाक्य वगैरे काय होतं. तर लक्षात घ्या, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे काय होतं, सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारलेलं आहे आधी. आता याचा अर्थ नेमका काय आहे, तर सर्व मानव ईश्वराची लेकरं असून ईश्वर एकच निर्गुण निराकार आहे. मग आता ज्याप्रमाणे आई बापाला भेटण्यास मध्यस्थाची गरज नाही तर ईश्वराला भेटण्यासाठी पुरोहितांची गरज नाही, हे त्यांनी या ठिकाणी या वाक्यातून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या आई वडील जे असतात आपले, त्यांना भेटण्यासाठी कोणा मध्यस्थाची आपल्याला गरज लागत नाही. आपण ज्यावेळेस काम पडलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना बोलू शकतो, भेटू शकतो, मदत मागू शकतो. मग आता ज्यावेळेस आपण देवळामध्ये जातो आणि त्यावेळेस मात्र काय, तर देव आणि आपल्यामध्ये एक त्या ठिकाणी काय पाहायला मिळतो, पुरोहित पाहायला मिळतो. मग या पुरोहिताची काय गरज आहे, तर काहीच गरज नाही असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे काय होतं, या सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं. मग या सत्यशोधक समाजाचं एक मुखपत्र सुद्धा होतं, ज्या मुखपत्राचं नाव काय आहे, दीनबंधू, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, दीनबंधू हे काय होतं, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. जे सुरू कोणी केलं होतं, कृष्णराव भालेकर. ठीक आहे, कृष्णराव भालेकरांचं हे काय होतं, तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं, वृत्तमानपत्र सांगतात ज्याचं नाव आहे दीनबंधू, आणि हेच सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, लक्षात ठेवायचं आहे. या मुखपत्राच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसाराचं काम जर आपण बघितलं तर कृष्णराव भालेकरांनी केलेलं आहे. या दीनबंधू वृत्तमानपत्राच्या पहिल्या महिला दलित संपादक जर आपण बघितल्या तर त्या कोण होत्या हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, बघा महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. दीनबंधू या वृत्तमानपत्राच्या पहिल्या महिला दलित संपादक किंवा कोणत्याही वृत्तपत्राच्या पहिल्या महिला दलित संपादक कोण होत्या हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यस यस, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आता मी हे का सांगतो, कारण की तुमच्याकडून सुद्धा काहीतरी अभ्यास मित्राला अपेक्षित असतं. तुम्ही सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या वाचल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत, या उद्देशाने असतं. मग काही जणांचं असं सुद्धा मत असतं की तुम्ही आम्हाला विचारू नका, आम्हाला ते त्या ठिकाणी शोधता नाही येणार, आम्ही उगाच लेक्चर करत आहोत का, असं सुद्धा त्या ठिकाणी काही जणांचं मत राहतं. म्हणजे जे अभ्यासू असतात, जे तळमळीने अभ्यास करत असतात, ते नक्कीच त्या ठिकाणी काय करतात, तर या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी देत असतात. ज्यांचं उत्तर येईल त्यांचं त्या ठिकाणी त्याला लाईक केलं जाईल. ठीक आहे, यस. पुढे जाऊयात आपण. 1877 मध्ये या समाजातर्फे अंबा लहरी हे वृत्तपत्र सुद्धा चालवण्यात आलेलं होतं. दीनबंधू आणि अंबा लहरी हे दोन्ही वृत्तमानपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथं मेन्सला आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कोणतं वृत्तपत्र त्या ठिकाणी चालवलं जायचं, कशामार्फत, तर या ठिकाणी या सत्यशोधक समाजामार्फत. तर अंबा लहरी नावाचं हे वृत्तपत्र आपल्याला सांगता येतं. मग आता हे जे काही वृत्तमानपत्र त्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते, मग त्यासाठी एक छापखाना सुद्धा महत्वाचा होता. मग हा छापखाना जो आहे तो सत्यशोधक समाजाला दोन महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांनी हा छापखाना जो आहे तो त्या ठिकाणी भेट दिलेला होता. वेंकू काळेवार नावाची व्यक्ती आहेत, त्यांनी 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला काय केला होता, एक छापखाना सुद्धा विकत घेऊन दिला होता. मेन्सला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की अशी कोणती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने सत्यशोधक समाजाला 1200 रुपये खर्च करून एक छापखाना विकत घेऊन दिला होता. त्या व्यक्तीचं नाव आहे वेंकू काळेवार. तसेच या सत्यशोधक समाजाची बैठक जी आहे ती कधी व्हायची, तर दर रविवारी सत्यशोधक समाजाची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी आयोजित केली जायची. इथं सुद्धा आयोगाने परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय की सत्यशोधक समाजाची जी काही बैठक आहे ती नेमकी कधी व्हायची, तर दर रविवारी त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची बैठक जी आहे ती आयोजित केली जायची. यस, अंबा लहरी हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाला छापखाना कोणी घेऊन दिलाय, वेंकू काळेवार यांनी, आणि दर रविवारी काय व्हायची, तर ही बैठक त्या ठिकाणी पार पडायची. पुढे बघा, ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर संपूर्ण कार्य जे आहे ते सावित्रीबाई फुले यांच्याकडे आलेलं होतं. 1875 मध्ये जुन्नर आणि नगर भागामध्ये खतफोडीचं बंड सुद्धा त्या ठिकाणी जे काही आंदोलन आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. म्हणजे जे काही खतफोडीचं बंड जे आहे ते त्या ठिकाणी जे काही आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये सुद्धा या ठिकाणी सावित्रीबाईंनी काय केला होता, तर सहभाग घेतला होता. 1895 वगैरे त्या ठिकाणी ते साल असावं. ठीक आहे, पुढे बघा, 1879 मध्ये डेक्कन ऍग्रिकल्चर कायदा पास करण्यात आला होता. तसेच 1876 मध्ये ज्योतिबा फुले यांनी कृष्णराव भालेकर, हरी शिंदे यांच्या समवेत कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जी आहे ती स्थापन केली होती. आता हे महत्वाचं आहे, कोणाच्या मदतीनं, कृष्णराव भालेकर आणि हरी शिंदे यांच्या मदतीनं काय करण्यात आलं होतं, तर ज्योतिबा फुले यांनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जी आहे ती इथं स्थापन केली होती. आणि याच कंपनीच्या माध्यमातून
पुण्यामधलं जे काही खडकवासला धरण आहे किंवा मुळा मुठा नदीवर असणारे जे काही ब्रिज आहेत, जे काही पूल आहेत मुळा मुठा नदीवरचे, ते सुद्धा त्यांनी बांधलेले आहेत. कात्रजचा जो काही बोगदा आहे त्या बोगद्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या कंपनीने घेतलेलं होतं. त्याचबरोबर आपण बघितलं पुण्यामध्ये जी काही मंडई आहे त्या मंडईचं बांधकाम सुद्धा जर आपण बघितलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे आणि या मंडईला महात्मा ज्योतिबा फुले मंडई म्हणून सध्या ओळखलं जातं. खडकवासला धरण असेल, मुळा मुठा नदीवरचे पूल असतील किंवा कात्रजचा बोगदा असेल किंवा मंडईचं बांधकाम असेल, हे कोणी केलेलं आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने त्या ठिकाणी केलेलं आहे. मग ज्यावेळेस हे धरण त्या ठिकाणी बांधण्यात आलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी एक अफवा जी आहे ती पुण्यामध्ये पसरलेली होती की या धरणातल्या पाण्यामुळं उत्पादन जे आहे ते कुठेतरी कमी होत झालेलं आहे, पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही, उत्पादन होत नाही, अशी अफवा जी आहे त्या ठिकाणी पसरलेली होती. मात्र या अशा वेळी जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी जवळपास 100 एकर शेत जे आहे ते हडपसर या ठिकाणी घेतलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांनी इथं जे काही या धरणातल्या पाण्यावरच त्या ठिकाणी त्यांनी शेती जी आहे ती पिकवलेली होती आणि उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन लोकांना त्या ठिकाणी हा जो काही गैरसमज आहे तो दूर केलेला होता. तर लक्षात घ्यायचं आहे. मग आता अजून एक नाव जे आहे तुम्हाला आपलं इथं पाहायला मिळतं ते म्हणजे हरिभाऊ शिंदे किंवा हरी शिंदे. आता हे हरी शिंदे कोण होते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. हे हरी शिंदे जर आपण बघितलं तर ताराबाई शिंदे यांचे बंधू होते. कोणाचे? ताराबाई शिंदे. याच लक्षात ठेवायचं आहे नाव. तुम्हाला माहिती असेल हे नाव. ताराबाई शिंदे यांचे हे काय होते तर बंधू होते, ज्यांचं नाव काय आहे? हरी शिंदे. आता ताराबाई शिंदे आपण कशामुळे ओळखतो तर ताराबाई शिंदेनी काय केलं होतं तर स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला होता. ठीक आहे, ग्रंथ जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी लिहिला होता. कोणता? स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ. ठीक आहे. मग या ग्रंथाच्या माध्यमातून ताराबाई शिंदेनी काय केलं होतं? पुरुषांच्या विरोधामध्ये एक परखड भूमिका जी आहे ती घेतलेली होती. प्रश्न जे आहेत ते इथल्या समाजाला त्या ठिकाणी त्यांनी विचारलेले होते. मग या ताराबाई शिंदे जर आपण बघितलं ते हरिभाऊ शिंदेच्या भगिनी होत्या आणि हरिभाऊ शिंदे जर आपण बघितलं तर ही जी काही कंपनी स्थापन केलेली होती त्या कंपनीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे पार्टनर होते. मग यांच्या थ्रू जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रभाव जो आहे तो ताराबाई शिंदे यांच्यावर पडलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ह्या स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून इथल्या पुरुषी वर्चस्वाविरोधात त्यांनी एक परखड भूमिका जी आहे ती मांडलेली होती आणि यावर सुद्धा आयोगाने आपल्याला काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. यस, तर या गोष्टी यातल्या तुम्हाला काय करायच्या आहेत? लक्षात घ्यायचे आहेत. मग ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्सार भाग 1 सत्सार भाग 2 हे जे काही ग्रंथ लिहिले आहेत त्या ग्रंथामध्ये स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामधल्या काही जे काही तरतुदी आहेत किंवा काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या या ग्रंथामध्ये सुद्धा मांडलेले आहेत. कोणता ग्रंथ होता? सत्सार भाग 1 आणि भाग 2 असे 2 ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिले होते. त्या ग्रंथामध्ये या स्त्री पुरुष तुलना नावाचा जो काही ग्रंथ होता त्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. यस, तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा आता पुढे जर आपण बघितलं तर पुढे एक महत्वाचं कमिशन आहे. ज्या कमिशनचं नाव काय आहे? हंटर कमिशन. यस, लक्षात घ्यायचं आहे. कमिशन कोणतं आहे? हंटर कमिशन आहे. हंटर कमिशनची स्थापना कधी करण्यात आली होती असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. 1882 मध्ये. आता हंटर कमिशन कशाशी संबंधित होतं तर हे कमिशन होतं शिक्षणाशी संबंधित. ठीक आहे, शिक्षणाशी संबंधित आपल्याला हे हंटर कमिशन सांगता येतं. मग या हंटर कमिशन समोर साक्ष जी आहे ती कोणी कोणी दिलेली होती असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर मग या हंटर कमिशन समोर साक्ष देणारे कोण कोण होते मित्रांनो तर लक्षात घ्यायचं आहे. यातले एक होते महात्मा ज्योतिबा फुले त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं अजून एक महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचं नाव काय आहे तर नाव त्यांचं लक्षात ठेवायचं आहे पंडिता रमाबाई. ठीक आहे, पंडिता रमाबाई यांनी सुद्धा काय केलं होतं तर या हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. आता यामध्ये जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक मागणी केलेली आहे. ती मागणी नेमकी काय होती तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महात्मा फुलेंनी या हंटर कमिशन समोर एक मागणी केली होती की 12 वर्षावरील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण जे आहे ते कसं देण्यात यावं? सक्तीचं शिक्षण देण्यात यावं. सक्तीचं. तसेच जर आपण बघितलं मोफत शिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात यावं. ठीक आहे, जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते 12 वर्षावरील विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत देण्यात यावं अशी मागणी जी आहे त्यांनी त्या ठिकाणी हंटर कमिशन समोर केली होती. तर पंडिता रमाबाईंनी काय केलं होतं तर स्त्री शिक्षणासाठी
त्यांनी जी काही मागणी आहे, स्त्री शिक्षणाची जी काही मागणी आहे ती त्या ठिकाणी या हंटर कमिशन समोर त्या ठिकाणी केलेली होती, ज्यामध्ये स्त्रियांना सुद्धा काय इंग्रजी भाषेतून काय केलं जावं, शिक्षण दिलं जावं, यासाठी त्यांनी या हंटर कमिशन समोर काय केलेली होती, साक्ष दिली होती. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायचं आहे, पंडिता रमाबाई जर आपण बघितलं तर पंडिता ही पदवी मिळवणाऱ्या एकमेव स्त्री समाज सुधारक किंवा एकमेव महिला जर आपण बघितल्या त्या कोण आहेत, तर रमाबाई आहेत. लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना पंडिता ही पदवी मिळालेली होती. ठीक आहे, कलकत्ता या ठिकाणी ते ज्यावेळेस गेलेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांची जी काही विद्या आहे किंवा त्यांचं जे काही शास्त्रामधलं पांडित्य आहे ते तिथल्या लोकांना त्यांनी दाखवलं होतं आणि त्यामुळे तिथले लोक प्रभावित झाले होते आणि त्यांनी ते कलकत्त्यामधल्या लोकांनी त्यांना काय केलं होतं, तर 2 पदव्या दिल्या होत्या. एक पदवी होती सरस्वती आणि दुसरी पदवी होती पंडिता. ठीक आहे, पंडिता ही पदवी मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत भारतातल्या. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, त्यांनी एक शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्याची जी काही विदारक परिस्थिती आहे, कारण ब्रिटिश इथं आलेले होते आणि ब्रिटिशांनी इथल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली होती. जमीन महसूल सुधारण्याच्या पद्धती इथं जरी लागू करण्यात आलेल्या होत्या तरी त्या महसुलाचे जे काही आकारलेले दर होते किंवा कराचे जे काही दर होते ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महसूल जो आहे तो इथल्या शेतकऱ्यांकडून गोळा केला जात होता. मग आता एखाद्या वेळेस जर इथं दुष्काळ पडलेला असेल, रोगराई आलेली असेल, कीड त्या ठिकाणी जर आपण बघितली त्या पिकांवर पडली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पीक जे आहे ते कमी त्याचं उत्पादन व्हायचं. मग जरी उत्पादन कमी झालं तरी मात्र कराचे दर जे आहेत ते कमी व्हायचे नाहीत. शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी विकत घेतल्या जायच्या किंवा जमिनी त्या ठिकाणी काढून घेतल्या जायच्या आणि शेतकऱ्यांना मारहाण केली जायची. एकंदरीत जर आपण बघितलं तर इथले जे काही शेतकरी आहेत त्या शेतकरी स्वतःच्या जमिनीमध्ये शेत मजूर म्हणून त्यांना काम करण्याची वेळ जी आहे ती या ब्रिटिशांनी आणलेली होती. मग आणि हे नेमकं कशामुळं झालं, तर हे सगळं झालेलं आहे विद्येमुळं. हे त्यांनी त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. ते काय म्हणतात त्या ग्रंथामध्ये बघा, तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले आणि इतकं अनर्थ कशानं झालेलं आहे, तर एका अविद्येनं केलं, असं त्यांनी या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी काही विदारक स्थिती आहे ती स्थिती समाजापुढे त्यांनी ठेवलेली आपल्याला सांगता येते. पुढे बघा, 1884 मध्ये दीनबंधू सार्वजनिक संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केली होती. पुढे 1885 मध्ये ज्योतिबांनी एक चित्र तयार केलेलं होतं. चित्र तयार करून शेतकऱ्यांना फुकट जे आहे त्या चित्राच्या प्रती ज्या आहेत ते त्यांनी वाटलेल्या होत्या. मग या चित्रास नेमकं काय म्हटलं जातं, असा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्या चित्राला म्हटलं जातं सुधारणेचं झाड. मग आता हे सुधारणेचं झाड नेमकं कशा पद्धतीचं होतं ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तर या चित्रात त्यांनी झाड हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर उगवलेलं असून त्याची फळे मात्र शेठजी, सावकार आणि सत्ताधारी हे वर बसून खात आहेत व त्यांचा भार जो आहे तो त्यांच्या भाराने जर आपण बघितलं तर शेतकरी वाकला. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, तर इथल्या शेतकऱ्याचं एक चित्र रेखाटलेलं होतं आणि त्या चित्राला सुधारणेचं झाड असं नाव त्यांनी दिलं होतं आणि त्याच्या प्रती ज्या आहेत किंवा त्याची काही छायाचित्र आहे ते सगळीकडे त्यांनी त्या ठिकाणी वाटलेलं होतं आणि शेतकऱ्यांची काही परिस्थिती आहे ती लोकांना कळावी या उद्देशाने त्यांनी हे चित्र जे आहे ते तयार केलं होतं. या घटच्यावर अजून प्रश्न आयोगाने विचारला नाही, भविष्यात आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, 1887 साली त्यांनी काय केलं होतं, स्वतःचं मृत्यूपत्र जे आहे ते तयार केलं होतं आणि आपली जी काही सर्व संपत्ती आहे त्यांचा जो काही यशवंत नावाचा मुलगा होता त्या यशवंत नावाच्या मुलावर त्यांनी सर्व संपत्ती जी आहे ती त्या ठिकाणी त्या मृत्यूपत्रामध्ये दिल्याचं सांगितलेलं होतं. यस, तर या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. 1888 मध्ये जर आपण बघितलं, व्हिक्टोरियाचा जो काही मुलगा होता ड्यूक ऑफ कॅनॉट तो भारत भेटीला आलेला होता. मग तो ज्यावेळेस त्या ठिकाणी आलेला होता त्यावेळेस मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेलेले होते, कारण की इथल्या शेतकऱ्यांची जी काही दयनीय अवस्था आहे त्या महाराजाला कळावी या उद्देशाने शेतकऱ्यांचा वेश धारण करून त्या ड्यूक ऑफ कॅनॉटला भेटायला ते त्या ठिकाणी गेलेले होते. कधी आलेला होता तो, 1888 ला. व्हिक्टोरिया राणीचा तो मुलगा होता, ड्यूक ऑफ कॅनॉट त्याचं नाव होतं आणि त्याला भेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेशामध्ये त्या ठिकाणी कोण उपस्थित होतं, तर लक्षात ठेवायचंय महात्मा ज्योतिबा फुले हे त्याला भेटायला शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेलेले होते. पुढे बघा, यस, इथं तेच दिलेलं आहे की ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आलेला होता आणि त्याला भेटायला ज्योतिबा फुले हे काय झाले होते, शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. कधी, 1888 साली. फुलेंनी एक चतुर्सूत्री मांडली होती. त्याच्यामध्ये सदाचार, विवेक, न्यायप्रियता आणि सहिष्णुता हे 4 सूत्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले होते. तसेच 1893च्या सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाची जी काही परिषद भरलेली होती त्याचं अध्यक्षपद जे आहे
ते सावित्रीबाई फुलेंनी त्या ठिकाणी भूषवलेलं होतं. कधी? 1893ला. कुठं सत्यशोधक समाजाची परिषद झाली होती? सासवडला झालेली होती. अध्यक्षपद कोणी भूषवलं? सावित्रीबाई फुलेंनी त्याचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं आपल्याला सांगता येते. मग सत्यशोधक समाजाचा प्रभाव असणारी काही व्यक्ती आपल्याला सांगता येतात, ज्यांनी सत्यशोधक समाजाकडून प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी कार्य जे आहे ते केलेलं आपल्याला सांगता येतं, ज्यामध्ये राजश्री शाहू महाराज आपल्याला सांगता येतात आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता आणि त्या माध्यमातून राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये सर्व जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली होती. सर्वांना राहण्याची सोय, त्यांना शिक्षणाची सोय सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये केली होती. इतकंच नाही तर राजश्री शाहू महाराजांनी जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची एक शाखा सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केली होती. त्याबद्दल आपण शाहू महाराजांवर ज्यावेळेस लेक्चर घेऊ त्यावेळेस त्याच्यामध्ये डिटेल गोष्टी अभ्यासूयात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक संस्था स्थापन करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या समाजाला शिक्षित करण्याचं काम या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून केलं होतं. यांच्यावर जर आपण बघितलं सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. तुम्हाला विचारलं जाईल की खालील कोणत्या व्यक्तीवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता, तर राजश्री शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही नावं तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत. पुढे बघा 2003 मध्ये भारतीय संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. कुठं अनावरण करण्यात आलं आहे? भारतीय संसदेच्या प्रांगणामध्ये. ठीक आहे, महत्वाचं आहे. कधी? 2003 मध्ये. तसेच राहुरी इथलं जे काही कृषी विद्यापीठ आहे त्या राहुरी इथल्या कृषी विद्यापीठाला सुद्धा काय करण्यात आलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ राहुरी. ठीक आहे, कृषी विद्यापीठ जे आहे त्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात आलं आहे. म्हणजे ज्यांचं जे काही योगदान आहे त्या योगदानामुळे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्या ठिकाणी हे आपल्याला त्यांच्या जे काही संसदेतल्या प्रांगणातला त्यांचा पुतळा असेल किंवा या विद्यापीठाला नाव त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. तसेच भारत सरकारने भारतीय टपाल खात्याने बघा महात्मा फुलेंच्या नावाने पैशाचं तिकीट सुद्धा किंवा टपालाचं जे काही तिकीट आहे ते तिकीट सुद्धा 1977 साली काय केलं होतं? प्रसिद्ध केलं होतं. म्हणजे टपालाचं तिकीट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ज्योतिराव फुले यांच्या तिकीट जे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता पुढे आहे त्यांची ग्रंथसंपदा. म्हणजेच काय तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याची निर्मिती केलेली होती. ठीक आहे, ते एक साहित्यिक सुद्धा होते. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, पुणे नगरपालिकेचे ते नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुणे नगरपालिकेचे ते काय होते? नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. मग ग्रंथसंपदा जर आपण बघितलं तर तृतीय रत्न नावाचं त्यांनी एक नाटक लिहिलं होतं. हे काय आहे? नाटक आहे आणि हे पहिलं सामाजिक नाटक याला म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये पहिलं पुस्तक शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हे या ग्रंथामधून त्यांनी त्या ठिकाणी संदेश देण्याचं काम केलं आहे. पुढे ब्राह्मणांचं कसब आहे. 1869 मध्ये या ग्रंथाची निर्मिती केली होती. ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात याचं वर्णन त्यांनी या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी केलं होतं. आणि या पुस्तकाची प्रस्तावना जी आहे ती कोणी केली होती? बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, महत्वाचं आहे. ब्राह्मणांचे कसब 1869 मध्ये काय याचं वर्णन केलं आहे? तर ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात याचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ग्रंथामध्ये केलं आहे. तसेच पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहिली आहे तर लक्षात ठेवायचं आहे, पुस्तकाची जी काही प्रस्तावना आहे ती बाबा पद्मनजी यांनी त्या ठिकाणी लिहिली आपल्याला सांगता येते. बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती गोष्ट म्हणजेच काय तर इथं परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की बाबा पद्मनजी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली, असा तरी प्रश्न विचारला जाईल. किंवा ब्राह्मणांचे कसब या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ग्रंथाला कोणाची प्रस्तावना आहे किंवा त्या ग्रंथासाठी कोणी प्रस्तावना लिहिली तर लक्षात ठेवायचं आहे बाबा पद्मनजी, ब्राह्मणांचे कसब. ठीक आहे, पुढे जाऊयात. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा सुद्धा त्यांनी रचलेला आहे. महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाईल. मग आता कोणत्या ग्रंथाच्या आधारावर त्यांनी या पोवाड्याची रचना केली होती ते सुद्धा महत्वाचं आहे. बघा ग्रँड डफ हा जो काही त्या ठिकाणी आपल्याला इतिहासकार सांगता येतो किंवा ब्रिटिश अधिकारी सांगता येतो, ब्रिटिश इतिहासकार सांगता येतो, यानं काय केलं होतं? हिस्ट्री ऑफ द मराठा हे जे काही पुस्तक आहे किंवा या ग्रंथाची त्यांनी रचना केली होती, ज्या ग्रंथामध्ये त्यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितलेला होता. मग या ग्रँड डफ याच्या हिस्ट्री ऑफ द मराठा या पुस्तकाचा आधार घेऊन ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं तर या पोवाड्याची रचना केली होती. मग या पोवाड्याची सुरुवात करताना ज्योतिबा काय म्हणतात तर कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा
छत्रपती शिवाजींचा अशा पद्धतीने त्यांनी काय केलेली होती तर या पोवाड्याची त्यांनी सुरुवात केलेली होती. ठीक आहे, पोवाड्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा अशा पद्धतीने त्यांनी या पोवाड्याची सुरुवात केलेली आहे. आणि या पोवाड्याची सुरुवात करताना त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे, कुळवाडी भूषण ही पदवी जी आहे ती त्यांनी स्वतःला दिलेली होती. ठीक आहे, कुळवाडी भूषण असं त्यांनी स्वतःला म्हणून घेतलेलं होतं. कोणी? या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, कुळवाडी भूषण गातो पोवाडा भोसल्यांचा. यस. पुढे गुलामगिरी नावाचा ग्रंथ सुद्धा 1873 मध्ये त्यांनी लिहिला होता. ज्या ग्रंथात जो ग्रंथ जर आपण बघितला त्यांनी अमेरिकेतील जे काही निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलेला आहे अशा लोकांना त्यांनी तो समर्पित केलेला आहे. कारण की जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा वर्णभेद जो आहे तो अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. काळे गोरे हा जो भेद आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग अमेरिकेतले जे काही निग्रो लोक आहेत त्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले होते त्या लोकांना त्यांनी काय केलं होतं तर हा गुलामगिरी नावाचा ग्रंथ जो आहे तो अर्पण केलेला आहे, समर्पित केलेला आहे. मग ग्रंथाच्या सुरुवातीला ते काय लिहितात, ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो असं त्यांनी त्या ठिकाणी त्याची सुरुवात केली आहे. या गुलामगिरी या पुस्तकाची सुरुवात त्यांनी ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो या वाक्याने त्यांनी या ग्रंथाची सुरुवात केलेली आहे. तसेच अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ 1883 साली लिहिला. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ त्यांनी 1883 साली प्रकाशित केला. इशारा नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी 1885 साली त्या ठिकाणी लिहिला होता, ज्यामध्ये रानडे यांच्या जातीभेद विचाराचं त्यांनी खंडन करण्याचं काम या इशारा नावाच्या ग्रंथामध्ये केलं आहे. सत्सार भाग 1 जर आपण बघितला तर 1885 मध्ये त्यांनी लिहिला होता. आणि पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्याने त्यांच्यावर जी काही टीका होत होती त्या टीकेला प्रत्युत्तर त्यांनी या सत्सारच्या भाग 1 या अंकातून दिलेला आहे. आता पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं तर ख्रिश्चन धर्म त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारला होता आणि हा ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये यासाठी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मात्र त्यांनी पुढे धर्म स्वीकारला. त्यांच्यावर लोकमान्य टिळक असतील किंवा इतर सनातनी विचारसरणीचे जे काही लोक असतील त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली होती. मात्र त्यांची जी काही बाजू आहे ती कोणी घेतली होती तर या ठिकाणी सत्सारच्या भाग 1 या अंकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेली होती. पुढे सार्वजनिक सत्यधर्म हा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाचं लिखाण करत असतानाच महात्मा फुलेंना पक्षघाताचा जो काही आजार आहे तो त्या ठिकाणी झाला होता. हा आजार झाला असला तरी सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर लिखाण सुरू ठेवलेलं होतं. मात्र हा ग्रंथ जर आपण बघितला तर तो 1889 मध्ये लिहून पूर्ण झालेला होता आणि हा ग्रंथ विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, या ग्रंथाला विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ज्या ग्रंथाचं प्रकाशन जर आपण बघितलं कधी झालं 1891 मध्ये. ठीक आहे, मग आता प्रस्तावना याला कोणी लिहिली तर डॉक्टर विश्राम घोले यांनी या सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे. आता बघा जर आपण बघितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला बायबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा याला बायबल सुद्धा म्हणण्यात आलेलं होतं. असं बायबल कोणी म्हटलेलं आहे तर वीरा शिंदे यांनी काय केलं होतं, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला बायबल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय म्हटलंय, बायबल असं म्हटलेलं आहे. मग याच सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये ईश्वरासाठी त्यांनी काय केलेलं आहे, निर्मिक हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की खालील कोणत्या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द वापरलेला आहे, तर तो ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. ज्या ग्रंथामध्ये त्यांनी ईश्वरासाठी काय केलं होतं, निर्मिक हा शब्द वापरला होता. आणि इथं आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय की महात्मा ज्योतिबा फुले यांनी ईश्वरासाठी कोणता शब्द त्या ठिकाणी वापरलेला होता किंवा कोणता शब्द त्यांनी सुचवलेला होता, तर निर्मिक हा शब्द त्या ठिकाणी सुचवला होता आणि आयोगाने यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भविष्यात तुम्हाला इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला बायबल असं कोणी म्हटलं होतं, तर वीरा शिंदे यांनी त्याला बायबल असं म्हटलेलं होतं. वीरा शिंदे सुद्धा काय होते तर दलित उद्धारक होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या जर आपण बघितलं तर त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा काय केलं होतं तर दलित उद्धारासाठी कार्य केलं होतं. त्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. कधी 1906 साली. कोण्या ठिकाणी केली होती, पुण्यामध्ये का तर नाही, मुंबईमध्ये जर आपण बघितलं डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती आणि या मिशनच्या माध्यमातून त्यांनी दलित उद्धारासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी नगरमधलं एक भिंगार नावाचं गाव आहे बघा, त्या भिंगार नावाच्या गावामध्ये त्यांनी काय केलं होतं, दलित उद्धाराची शपथ घेतलेली होती की माझं पुढचं जे काही आयुष्य आहे मी ते दलित उद्धारासाठी त्या ठिकाणी किंवा दलितांना
त्या ठिकाणी सुधारण्यासाठी किंवा दलितांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी खर्च करेन, असं त्यांनी या अहमदनगरमधल्या भिंगार गावामध्ये त्यांनी शपथ घेतलेली होती आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये त्यांनी हे जे काही प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम सुद्धा केलं आहे. यस, पुढे जाऊयात. आता बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी असणारी जी काही मतं आहेत, म्हणजे कोणत्या व्यक्तींचं काय मत होतं यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. त्यासाठी आपण बघूयात की कोणाचं मत काय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मते काय म्हणतात बघा, तर आधुनिक भारताचे थोर शिल्पकार होते कोण? महात्मा ज्योतिबा फुले. असं कोणाचं म्हणणं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण बघितलं तर ते गुरु कोणाला मानायचे? तर लक्षात ठेवायचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना ते काय मानायचे? आपले गुरु मानायचे. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना ते आपले गुरु मानायचे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिघांना आपलं गुरु मानलेले होते. ठीक आहे, किती जणांना? तिघांना त्यांनी आपलं गुरुचं स्थान त्या ठिकाणी दिलं होतं. ज्यामध्ये जर आपण बघितलं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, दुसरे जर आपण बघितलं संत कबीर आहेत. ठीक आहे, कोण आहेत? संत कबीरांना सुद्धा त्यांनी काय म्हटलेलं होतं? आपलं गुरु मानलेले होते. आणि जर आपण बघितलं गौतम बुद्ध, ठीक आहे, गौतम बुद्धांना सुद्धा त्यांनी काय केलं होतं? आपलं गुरु मानलेलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची किती गुरु आहेत? तिघांना त्यांनी आपलं गुरु मानलेलं होतं. त्यामध्ये गौतम बुद्ध आहेत, संत कबीर आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर काय म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे आधुनिक भारताचे थोर शिल्पकार आहेत असा उल्लेख केलाय. तर शाहू महाराज यांनी काय म्हटलेलं आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच काय? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग आहेत असा उल्लेख कोणी केला होता? छत्रपती शाहू महाराजांनी केला आहे. आता मार्टिन ल्युथर किंग का म्हणण्यात आलं होतं त्यांना? की या मार्टिन ल्युथर किंग यांना काय केलं होतं? तर युरोपमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं, युरोपमध्ये जर आपण बघितलं तर युरोपमध्ये सुद्धा काय होतं? तर तिथं ख्रिश्चन धर्म होता आणि त्या ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा काय? तर उच्च नीचता होती. त्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर भूत पिशाच वगैरे असे जे काही पद्धती आहेत त्यांच्या धर्मामध्ये सुद्धा अंधश्रद्धा होत्या. मग ते दूर करण्यासाठी, तिथल्या समाजातले दोष दूर करण्यासाठी, युरोपमधल्या समाजातले दोष, प्रथा, परंपरा हे दूर करण्यासाठी या मार्टिन ल्युथर किंगनं तिथं जे काही कार्य केलं होतं तशाच पद्धतीचं कार्य इथला समाज सुधारणा करण्यासाठी कोणी केलेलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं. म्हणून छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले यांना? तर ते काय होते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग होता असा उल्लेख किंवा असं मत जे आहे ते शाहू महाराजांनी व्यक्त केलं होतं. सयाजीराव गायकवाड काय म्हणतात? तर हिंदुस्थानचे ते काय होते? बुकर टी वॉशिंग्टन होता असा उल्लेख सयाजीराव गायकवाडांनी केलाय. वीरा शिंदे यांच्यामध्ये आद्य दलित उद्धारक, पतितांचे पालनहार होते असं मत कोणाचं आहे? वीरा शिंदे यांचं आहे. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यामध्ये ते शूद्र जगद्गुरू होते आणि शूद्र धर्म संस्थापक होते असं मत कोणी व्यक्त केलं? तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी व्यक्त केलं आहे. महात्मा गांधीजी काय म्हणतात? लोक मुझे महात्मा कहते हैं लेकिन असली महात्मा तो कोण है? ज्योतिबा थे असा उल्लेख त्यांनी केला आहे. बघा, महत्वाचा आहे, लोक मुझे महात्मा कहते हैं लेकिन असली महात्मा तो कोण है? ज्योतिबा थे असा उल्लेख कोणी केला आहे? तर या ठिकाणी महात्मा गांधींनी केलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच म्हणायचंय काय? लोक मला महात्मा म्हणतात, मात्र खरे महात्मा कोण आहेत? तर या ठिकाणी ज्योतिबा फुले आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. आता महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली असा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. ठीक आहे, महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? तर रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना काय केलं होतं? तर महात्मा ही पदवी दिलेली आहे. त्यांना जर आपण बघितलं राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिलेली होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं महत्वाचं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आपण म्हणून ओळखतो, मात्र राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली होती? तर सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं होतं? त्यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. त्यांना बापू सुद्धा म्हटलं जायचं. त्यांना काय म्हटलं जायचं? बापू सुद्धा म्हटलं जायचं. मग त्यांना बापू कोण म्हणायचे? तर लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू त्यांना काय म्हणायचे? बापू म्हणून त्या ठिकाणी संबोधायचे. ठीक आहे, यस. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. महात्मा, राष्ट्रपिता, त्याचबरोबर आपण बघितलं बापू हे जे काही आहे वाक्य किंवा हे जे काही त्यांना म्हटलं जायचं ते कोण म्हणायचं, यावर तुम्हाला परीक्षेमध्ये काय प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, बघा महत्वाचा आहे. महात्मा गांधी काय म्हणतात? लोक मुझे महात्मा कहते हैं लेकिन असली महात्मा कौन थे? ज्योतिबा थे. महात्मा गांधींना महात्मा असं कोणी म्हटलं होतं? रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं. राष्ट्रपिता त्यांना सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं. तर बापू असं कोणी म्हणायचे त्यांना? तर जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी म्हणायचे. अजून एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला वाटेल पण मिकी माऊस. ठीक आहे, मिकी माऊस असा महात्मा गांधींचा उल्लेख कोण करायचं?
तर सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू त्यांना काय म्हणायची, मिकी माऊस असा त्यांचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि गान कोकिळा असं कोणी म्हटलं होतं, महात्मा गांधींनी सरोजिनी नायडूला म्हटलं होतं. तर या गोष्टी तुम्हाला यातल्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सावरकर बघा आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक होते असा उल्लेख कोणी केलेला आहे, विनायक दामोदर सावरकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा केलाय. माधवराव बागल काय म्हणतात तर बघा ज्योतिबा फुले यांच्या बाबत, तर ते महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असं होते असं त्या ठिकाणी कोणी उल्लेख केला आहे, माधवराव बागल यांनी. ठीक आहे. माधवराव बागल यांच्या मते महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे काय तर महाराष्ट्राचे ते कार्ल मार्क्स होते. ठीक आहे. पुढे बघा त्यांच्याबद्दल शब्द गौरव आपण बघितला तर आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक म्हणून त्यांना आपण ओळखतो, आद्य दलित उद्धारक म्हणून सुद्धा ओळखतो आणि आद्य समाज सुधारक म्हणून सुद्धा आपण कोणाला ओळखतो तर महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काही महत्त्वाच्या व्यक्तींचं जे काही मत आहे ज्योतिबा फुले यांच्याबाबत ते आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि संपूर्ण महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काही जीवनपट आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे, ज्या माध्यमातून तुमचा परीक्षेतला जो काही स्कोर आहे तो निश्चित वाढण्यासाठी मदत होणार आहे. कारण की खूप बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी कव्हर केल्या आहेत. परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही या ठिकाणी आपल्याला ते सांगता येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास किंवा जर तुम्हाला या ठिकाणी याची PDF हवी असल्यास तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. त्यावर तुम्हाला याची PDF जी आहे ती तिथं अवेलेबल करून दिली जाईल. ठीक आहे. अजून जे काही महत्त्वाचे समाज सुधारक आहे ती एक सिरीज आहे आपली, ती सिरीज पुढे कंटिन्यू राहणार आहे काही दिवस आणि बाकी जे काही लेक्चर असतील समाज सुधारक असतील किंवा हिस्ट्रीचे जे काही लेक्चर असतील ते आपल्या ऍप्लिकेशनवर बॅचेसवर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नक्कीच त्या ठिकाणी कमेंटमध्ये कळवा जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचं जे काही प्रोत्साहन आहे ते आम्हाला त्यातून मिळत असतं. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.